उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह उपवासस्य विज्ञेयः सर्वभोगविवर्जितः। पूजनीय श्री व्यासजी प्रस्तुत या श्लोकाच्या माध्यमातून उपवासाचं लक्षण सांगतात। उपवास कशाला म्हणावं? उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह उपवासः सविज्ञेयः सर्वभोगविवर्जितः। हे उपवासाचं लक्षण आहे। सर्व लक्षण संग्रहामध्ये उपवासाचं लक्षण असं केलं, अनाहारः उपवासः। आहार न ग्रहण करणं याला उपवास म्हटलं जातं। आहार न ग्रहण करणं, मग आता सकाळी आहार ग्रहण केला की आपण संध्याकाळला करतो काय पिंजरकर साहेब? मग मध्यंतरी काय उपवास झाला काय? कारण अनाहारः उपवास, आहार न घेणं याला उपवास म्हणतात। मग शास्त्रकर्त्यांना वाटतं हे लक्षण कमी झालं म्हणून त्यांनी एक शब्द टाकला, अहोरात्र भोजनाभावः उपवास। अहोरात्र, रात्र आणि दिवस हे म्हणजे 24 घंटे सामान्यतः, थोडेसे कमी जास्त असतात उत्तरायण दक्षिणायनामध्ये। तर एवढा अन्नग्रहण न करणं एवढ्या काळामध्ये याला म्हटलं जातं उपवास। पण एक आहार संबंधी ही एक चर्चा झाली म्हणून आमच्या व्यास महर्षींनी उपवासाचं खूप छान लक्षण केलं की जे आता आपण श्लोक उद्धृत केला, उपावृत्तस्य पापेभ्यो पापेभ्य उपावृत्तस्य इत्युक्ते दूरं भवति, पापेभ्य पापाचं जो अपाकरण करतो, पापाची जो निवृत्ती करतो, पापापासून जो दूर राहतो, आणि यस्तु वासैहि गुणैहि सह, आणि ज्याचं राहणं हे गुणांसोबत असते। गुणांसोबत या शब्दाचा अर्थ घ्यायचा सद्गुणांसोबत। सामान्य शब्द जेव्हा वापरले जाते तर त्यावेळेस प्रसंगानुसार त्याचा विशेष अर्थ घ्यायचा असतो। काय बाबा तो माणूस गुणी आहे म्हणजे काय? सद्गुणी आहे। तो काय आमच्या आता आम्ही पिणारे खाणारे आमच्यात काय येईल तो काय आहे? गुणी आहे। आणि जेव्हा दुर्गुणी माणसं सद्गुणी माणसं जेव्हा बोलतील त्याला नका घेऊ रे बा तो गुणी आहे, मग आता इथं गुणी शब्दाचा अर्थ काय घ्याल? हो, दुर्गुणी। प्रसंगा सामान्य शब्द वापरला की त्याचा विशेष अर्थ हा प्रसंगानुसार होत असतो। खराब माणसं जर म्हणत असतील किंवा तो येते का आपल्या तो गुणी आहे म्हणजे सद्गुणी आहे। चांगले माणसं जर म्हणत असतील त्याला नका घेऊ तो गुणी आहे म्हणजे तो दुर्गुणी आहे। म्हणजे सामान्य शब्द हा प्रसंगानुसार विशेष अर्थाचं प्रतिपादन करतो। गुण असा शब्द जरी वापरेल असला तरी त्याचा अर्थ दुर्जनांमध्ये सद्गुण असा होतो, आणि जेव्हा सद्गुणावाले बोलतात, चांगले बोलतात, सद्वृत्त बोलतात, त्यावेळेस त्याचा अर्थ दुर्गुण असा होतो। तर गुणैहि सह यह वास्ते, वासह कुरुते, वासह नाम राहणे, जो गुणांच्या सोबत राहतो। मग आता इथं गुणांच्या सोबत राहतो म्हणजे कोणते गुण घ्याल? मग आता भास्कर पाटील सद्गुण घ्याल का दुर्गुण घ्याल? सद्गुण, चांगले गुण, परोपकार, सत्यभाषण, मीत भाषण, मधुर भाषण, हे सर्व काही जेवढे काही घ्यायचे असतील हे सगळे सद्गुण यांच्यासोबत जो वास करतो म्हणजे राहतो। आणि उप शब्दाचा अर्थ होती उपावृत्त, जो पापापासून दूर जातो म्हणजे उप, सद्गुणांसोबत राहतो म्हणून वास, आणि दोन मिळून शब्द तयार झाला उपवास। पापांपासून दूर राहून सद्गुणांच्या सोबत निवास करणं याला उपवास म्हटलं जातं। हे उपवासाचे पारिभाषिक लक्षण आहे। पारिभाषिक म्हणण्यापेक्षा केलं शास्त्रकर्त्यांनी लक्षण, कारण अनाहारः उपवासः हे तरी कुठे योगिक लक्षण आहे म्हणा, पारिभाषिकच लक्षण आहे। आहार न घेणं याला उपवास म्हणाव, अहोरात्र आहार न घेणं याला उपवास म्हणाव, पापांपासून दूर राहून सद्गुणांसोबत राहणं याला उपवास म्हणाव। आणि एक असंही लक्षण आहे, सर्व भोग विवर्जितः उपवासः, सगळ्या भोगांपासून दूर राहणं याला उपवास म्हणतात। सगळे भोग म्हणजे डोळ्याचा भोग, कानाचा भोग, नाकाचा भोग, जिभेचा भोग, पंचज्ञानेंद्रियाचा, कान नाक जिच, डोळा कान नाक जीभ आणि चर्म। डोळ्याचा भोग काय आहे? रूप। कानाचा भोग काय आहे? शब्द। जिभेचा भोग काय आहे? रस।
चर्माचा भोग काय आहे? स्पर्श. डोकांना जिभेचा डोका. नाकाचा भोग काय आहे? गंध. डोकांना जिचं. हे 5 इंद्रियांचे 5 विषय, सर्व इंद्रियांना विषयापासून दूर ठेवणं, सगळ्या भोगांनी रहित होणं, याला शास्त्रामध्ये उपवास असं म्हटलं जातं. पण उपवास आणि व्रत याच्यात फरक आहे बरं. विशिष्ट नियमाला धरून ठेवणं याला व्रत म्हणतात. काय आहे व्रताचं लक्षण? आपण मला वाटते पहिल्याच दिवशी व्रताचं लक्षण कथन केलं होतं पहा, पहिला का दुसरा दिवस. सर्व लक्षण संग्रहकर्त्यांनीच ते लक्षण केलेलं आहे. सर्व लक्षण संग्रहकर्ते म्हणतात नियमाभिधानम उपवास. नियमाभिधानम, एखाद्या विशिष्ट नियमाचं अभिधान, म्हणजे जो नियम तुम्ही धारण केलेला आहे त्याला व्रत म्हटलं जातं. उपवासामध्ये अनाहार आहे आणि व्रतामध्ये नियमाला बांधणं आहे. एखाद्या नियमाशी तुम्ही स्वतःला बांधून ठेवणं, तुम्ही व्रतस्थ आहात. तुम्ही नियम केला की प्रवचनात येत असताना बिन टोपीचं येणार नाही. तुमच्यामुळं त्र्यंबक काका आम्ही टोपी घालायला लागलो आणि तुम्हीच बंद करून टाकली. आता हे दाने बुवा थांबा, आता एखादा परवाल ठेचूनच काढतो. तर तुम्ही नियम केला बिन टोपीचं प्रवचनाला यायचं नाही. विठ्ठल समजा तू आजपासून तू उद्यापासून करशील समजा, पण नियम केला की बिन टोपीचं प्रवचनाला यायचं नाही, मग या नियमाला तुम्ही बांधले की नाही? हे व्रत आहे, हे उपवास नाही. आम्ही टोपी घालण्याचा उपवास केला, ते उपवास नाही, ते व्रत आहे. नियमाला धरणं याला व्रत म्हणतात. व्रतातला आणि उपवासातला हा फरक ध्यानात घ्या. मग तुम्ही म्हणाल मग एकादश तर व्रत नाही, मग उपवास आहे. कारण एकादशीला आपण खात नाही ना, मग व्रत कसं काय आहे? ना त्यात बरेचसे नियम धरून ठेवावे लागतात ना, नियमाने स्वतःला बांधून घ्यावं लागते ना, मग त्यामुळे त्याला व्रत म्हणता येते, काही अडचण नाही. मी तुम्हाला काही व्रताची उदाहरणं देतो. महादेवानं पार्वतीला सांगितलेले हे काही व्रत आहेत. एक आहे व्रत सौम्य व्रत, अनेक आहेत, मी त्यातले उदाहरण म्हणून देतो तुम्हाला. काय दुसरं व्रत आहे सौभाग्य व्रत आणि तिसरं व्रत आहे शिवव्रत. सौम्य व्रत कशाला म्हणतात? हेमंत आणि शिशिर या 2 ऋतूमध्ये काय करायचं? एक छोटासा नियम करायचा आहे तुम्ही, की फुलाचा मी सुगंध म्हणजे फुलाचा गंधच घेणार नाही. त्याच्या मनानं तो आला तर आला. कोणते? हेमंत आणि शिशिर या 2 ऋतूमध्ये. त्याचं फळही सांगतो मी तुम्हाला काय आहे. या 2 ऋतूमध्ये हातामध्ये फूल घेऊन असं करणार नाही, कोणाला हार घालू देणार नाही, फुलांपासून दूर राहील. कोणते 2 ऋतू? हेमंत आणि शिशिर, अशा या ऋतूमध्ये. आणि फाल्गुन पौर्णिमा आली की फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 3 सोन्याचे फुलं बनवायचे. 3 सोन्याचे फुलं बनवायचे आणि ज्याची कन्या रास आहे त्याला दान करायचे. कन्या रास कोणाची असते? ज्याचं नाव पवरून असते. माझंच आहे का हो गोबेवा? असं काही नाही. नाही तर मग म्हणसान की कन्या राशीवाला शोधसान. कोणी सदव्यक्तीला एकदम आचारवान आहे, देवाधर्मात तल्लीन राहणार आहे, असा जर कोणी माणूस असेल तर त्याला ते 3 फुलं सोन्याचे बनवलेले दान करायचे. आणि हे जर तुम्ही असे दान केले तर तुम्हाला काय मिळते? आमचं शास्त्र वर्णन करते परमपद. एवढ्याच व्रतानं नियम केला ना तुम्ही. 2 ऋतू म्हणजे किती महिने झाले? ते 2 आणि 2 4. 4 महिन्यामध्ये फक्त तुम्ही फुलाचा वास घेतला नाही आणि फाल्गुन पौर्णिमेला तुम्ही फक्त पुष्पदान केले 3 सोन्याचे. दुर्बीन पाहायचं काम पडलं तरी चालेल, देईल एवढे लहान बंधुभा. आणि असे जर तुम्ही दान केले तर तुम्हाला परमपद प्राप्ती होते. परम म्हणजे ज्याच्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नसते त्याला परम म्हणतात. पद म्हणजे ठिकाण, सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठिकाण म्हणजे परमपद. याला सौम्य व्रत म्हणतात. आता एक सौभाग्य व्रत आहे. सौभाग्य व्रत म्हणजे काय? आता हे खूप मोठं आहे, म्हणजे हे साधं सुधं नाही आहे. गौरी लोकामध्ये तुम्हाला राहायला मिळते. गौरी लोकात. आणि स्त्रीनं केलं तर तिचं सौभाग्य टिकते, पण कठीण आहे, म्हणजे स्वस्त नाही. पण मी सांगतो तुम्हाला, काही गोष्टी सोप्या आहेत. फाल्गुन महिन्यातल्या पहिल्या तृतीयेपासून या व्रताला आरंभ करायचा. काय करायचं आहे? फक्त तृतीयेच्या दिवशी मीठ नाही खायचं, दुसरं काहीच नाही. दुसरं काही नियम नाही, काही नाही बाकीचे. फक्त तृतीयेच्या दिवशी दिवसभर जेवढं काही आपण खानपान करू त्यात मिष्टान्न वापरलं तर चालते, फक्त मीठ नाही खायचं. पण असं 1 वर्षभर तुमचं झालं की पुढच्या वर्षी फाल्गुन महिन्यातली शुक्ल पक्षातली तृतीया आली की त्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं. काय करायचं? एखाद्या चांगल्या व्यक्तीला, साधू संत व्यक्तीला गृहदान करायचं, घरदान करायचं.
म्हणजे आपण कुणीकडे चाललं जायचं असं नाही, नवीन घ्या, त्याला बांधून द्या. आता आपण आपला अर्धा गुंठा बांधतो तसं 3 जणांच्या उधाऱ्या करून ठेवतो. एका वर्षी इटा, एका वर्षी रेती, एका वर्षी काय हे काय येल्यानंतर एका पहिल्या वर्षी सिमेंट घेऊन ठेवलं आणि पुढल्या वर्षी तिसऱ्या वर्षी घर बांधू म्हणे, झाले गोटे त्याचे. चालन का असं टेलर? एकानं असारी घेतली, मातीमध्ये सगळी गंजली. आपलं असं आहे, दुसऱ्याला काय बांधून देऊ. पण असो, मी तुम्हाला माहिती तर झाली की असं असते म्हणून. तर याला सौभाग्य व्रत म्हणतात. या व्रताच्या पुण्याने गौरी लोकामध्ये पार्वती आईसाहेबांच्या सोबत म्हणजे आईसाहेबांच्या लोकामध्ये तुम्हाला राहण्याचा योग प्राप्त होते. आता एक शिवव्रत आहे. हे व्रत एकदम सोपं आहे, अतिशय काही कठीण नाही. या व्रतात काय करायचं आहे, चतुर्मासामध्ये मी कोणतंच फळ ग्रहण करणार नाही असा नियम घ्यायचा, असं व्रत घ्यायचं आहे. फक्त कोणतंच नाही, आंब्याचं नाही, लिंबाचं नाही, म्हणजे जे फळ ज्याला म्हणतो आपण सफरचंद हे ते कोणत्याच प्रकारचं फळ मी खाणार नाही. 4 महिने हा नियम करायचा फक्त तुम्ही. हायला सोपं व्रत आहे, हे करू शकता तुम्ही. आता या वर्षीचा चतुर्मास गेला, कारण आषाढाच्या प्रतिपदेपासून चतुर्मास सुरू होते. पण वारकरी आषाढाच्या कृष्ण पक्षातल्या पंचमीपासून चतुर्मासाच्या प्रवचनादिकांना आरंभ करतात. पण आषाढाच्या प्रतिपदेला, आषाढ ते कार्तिकीची अमावस्या तिथपर्यंत चतुर्मास असते 4 महिने. तर 4 महिने कोणतंच फळ खायचं नाही असं व्रत करायचं. आणि कार्तिकीच्या अमावस्याला, कार्तिकीच्या पौर्णिमेला 3 गोष्टी दान करायच्या, तूप, गूळ आणि एक मडकं. त्या मडकं भरून तूप घ्या नाही तर गूळ घ्या आणि मग उरलेलं थोडंसं किंवा अर्ध करा, असं करायचं आणि हे दान द्यायचं. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला रुद्रलोकात राहायला मिळते, शिवलोकामध्ये. रुद्रलोक हे काय सगळे व्रत आहेत. मला सांगायचं हे आहे तुम्हाला की एखाद्या नियमानं बांधून ठेवणं याला व्रत म्हणतात, आणि आहार न घेणं याला उपवास म्हणतात. तर उपवास जो आहे त्याचं लक्षण आमच्या व्यास महर्षीने केलं की पापांपासून दूर राहतो आणि गुणांच्या सोबत जो अखंड रममान असतो, सद्गुणांमध्ये रत असतो, त्याला उपवासी म्हणतात. तो व्यक्ती खरा उपवास करणारा आहे. आणि हा जो मी श्लोक बोललो की नाही, हा कुठं आहे मी सांगतो तुम्हाला ॲड्रेस याचा. हा गृह्य परिशिष्टात श्लोक आहे. 1 हा कात्यायन स्मृतीमध्ये श्लोक आहे. 2 विष्णू धर्मात हा श्लोक आहे. 3 आणि ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये हा श्लोक आहे. 4 ग्रंथामधला एक श्लोक कॉमन आहे, सगळीकडे आलेला हा श्लोक आहे. माझा 4 ठिकाणचा आता याला खोटं मानता येईल काय? तसं तर शास्त्रातलं कोणतंच खोटं नाही मानता येत. प्रश्न विचारण्याची सवय माणसाला असावी, पण ते उत्तर देत मनुष्य जर शास्त्रापर्यंत पोहोचला तर त्याच्याही पुढे प्रश्न जर विचारत राहाल तर मग तुम्ही मूर्ख आहात. भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत त्या व्यक्तीच्या मागोपुढे उभा राहतो आणि त्याला सांभाळतो वगैरे वगैरे. कोण म्हणते असं? आमच्या आबानं सांगलं. तुझ्या आबाला कोण सांगितलं? म्हणे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं. द्वारकेचे राणे पांडवाघरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांना कोण सांगितलं? व्यासाची खुने, त्यांना व्यास महर्षींनी सांगितलं. व्यासांना कोण सांगितलं? भाऊ भक्ताचं काम देव करत असतो असं वेदात सांगितलं, आणि म्हणून व्यासांनी लिहिलं. आणि वेदाला कोणी सांगितलं? आता मूर्ख आहे. जसं सामान्य कोर्टात केस टाकली आणि तिचा निकाल तुम्हाला पटला नाही, तर तुम्ही जळगावात जर पटला नाही तर कुठं टाकू शकता केस? कुठं? तुमच्यातलं कोणी भांडगोळ्या नाही काय? का अशा साध्या लेवलचे भांडगोळ्या फक्त अटल्या अटीन आपसात 2-4 महिने मस्त पैसे भाड्या तोड्यात जाऊ फिरू द्यायचे आणि मग आपसात. मग ते वकील म्हणतात हापा तुम्हाला आपसातच परवडत. मग आधी तुला काय वाटलं की आम्हाला का तू चंद्रावर नेऊन ठेवतो? तू पहिल्याच दिवशी काहून नाही म्हटलं? आता तुम्हाला आपसात परवडत म्हणजे कारण आता मला समजलं की तुमच्याजवळ भाड्या तोड्याला सुद्धा काही राहिलेलं नाही, तर आता तुम्हाला आपसात परवडत. पण मला तुम्ही खरं सांगा, विनोदाचा विषय जाऊ द्या, जळगावाचा जर निर्णय तुम्हाला पटला नाही तर तुम्ही कुठं केस टाकू शकता? अमरावती. तिथली पटली नाही तर कुठं टाकू शकता? नागपूर. नागपुरातली पटली नाही तर कुठं टाकू शकता? मुंबईची पटली नाही तर कुठं टाकू शकता? दिल्ली. काय म्हणतात त्याला? हायकोर्ट. आणि तिथली पटली नाही तर कुठं टाकू शकता?
आता नाही, आता अंदरच जावं लागेल. मला पटलं नाही जळगावातलं, ठीक आहे भाऊ अमरावतीला जा. मला पटलं नाही अमरावतीतलं, ठीक आहे काही अडचण नाही ना, अजून आपली न्यायप्रणाली आहे पुढे, नागपूरला जा. मला पटलं नाही नागपुरातलं, ठीक आहे काही अडचण नाही, मुंबईला जा. मला मुंबईचं पटलं नाही, ठीक आहे ना दिल्लीला जा. मला दिल्लीचं पटलं नाही ना, दोरी घे फाशी घेन मरून जाय. आता निर्णय असतो का? तुला कोणा सांगितलं? माझ्या वडिलांना. वडिलांना कोणी सांगितलं? आजोबानं. आजोबांना कसं कळालं? व्यास महर्षीकडून. व्यासांना कसं कळालं? व्यासांना कसं कळालं? वेदाकडून. वेदाला कुठून कळालं? आता फाशी घे. वेदानं सांगितलं म्हटल्यानंतर प्रश्न नाही निर्माण करायचा. वेदानं जी गोष्ट सांगितली ते त्रिवार सत्य आहे, तिथं प्रश्न बंद पाहिजेत. हे खऱ्या हिंदुत्वाचं सात्विकतेचं लक्षण आहे. पण आता लोक त्या वेदालाही खोटं म्हणतात, म्हणजे तिथूनही पुढे चालले जातात, त्याचा काही विषयच नाही. एक जण तर मला म्हणे महाराज वेद हा सगळा ग्रहणीय नाही म्हणे. अरे बा सगळा नाही तर तो देवानं निर्माणच केला नसता. नाही महाराज विचाराला पटत नाही. कुठंतरी विचार थांबून डोळे झाकून श्रद्धा ठेवणं गरजेची आहे. सामान्य न्हावी तुमची हजामत करतो तर बिंदाट डोळे झाकता की नाही तुम्ही? इथं तुमचा वस्तारा किती वेळ खेळतो? 5 मिनिट कर कर इकडून तिकडून असा 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 किती फिरतो, काय लागून राहिला? ट्रक खलास. मग न्हाव्यावर विश्वास ठेवून राहिले तुम्ही, वेदावर नाही ठेवून राहिले. त्याच्यात काही गोष्टी चूक आहे असं म्हणून राहिले. डॉक्टर ऑपरेशन करते ते बायपास सर्जरी म्हणतात. बायपास म्हणजे जे मूळ नळी असते तिला जे बंद झाली तर झाली, मग एक प्लॅस्टिकची का कसली तरी नळी लावायची आणि ते रक्त त्या बाजूनं बायपास, जसं एखाद्या शहराला असं बायपास असते तसं ते रक्त असं दुरून काढून द्यायचं. पण ईश्वराची करणी अशी आहे, आपल्या शरीरात हृदयात तशाच 2 बायपास असतात. म्हणजे मूळ जी रक्तधमनी आहे त्याच्या व्यतिरिक्त ती बंद झाली तरी 2 असतात. तर त्या तुम्हाला व्यायामाने खोलवाव्या लागतात. तर आपण व्यायामच करत नसल्यामुळे त्या ब्लॉक असतात, आणि ही खाऊन पिऊन ही ब्लॉक केली, तिन्ही मार्ग बंद झाले, म्हणून ती प्लॅस्टिकची टाका लागते. आणि व्यायामाचा असा काही वेळ नाही की तुम्ही सकाळीच केलं पाहिजे काही, असं काही नाही. जेवण झाल्यानंतर 5 तासाच्या नंतर कधी करा. तुम्ही म्हणसाल मग तुम्ही कधी करता? मी दुपारी करत असतो. धावायला लागलो की 10 मिनिट एकसारखा एकदमात 10 मिनिट धावतो. 10 मिनिट प्राणायाम काय सकाळी करा. सकाळी 4 साडेचार काय जे उठत असेल तिथून उठलं की माझा जपच, मला 50,000 करायला वेळच तोच तर पुरत नाही, मग जप करतो. 9 साडेनऊला जेवतो, 3:30 4ला व्यायाम करतो आणि 5ला जेवायला बसतो. काही नाही होत, चालते ना. कधी बी 5 तास अंतर असलं की झालं. त्यानं तुमच्या त्या नळ्या मोकळ्या राहतात दुसऱ्या बायपासच्या, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम निर्माण होत नाही. पण आपल्याला ती सवयच अवघड पडलेली आहे. चला आपलं हे जाईल. मी काय सांगत होतो तुम्हाला? काय विषय होता आपला? काय जोऱ्यानं सांगा. उपवासन व्रत झालं ना आपलं वाटते. काय काय आणलं रे? शिवव्रत नाही, ती झालंच होतं समजा. पण चतुर्मासात हा ठीक आहे, चतुर्मासात कोणतंच फळ खायचं नाही. शेवटी फक्त 3 वस्तू तूप गुड घट ह्या 3 वस्तू दान करायच्या, आणि एवढ्यानं तुम्हाला रुद्रलोकाची प्राप्ती होते. रुद्रलोकाची प्राप्ती होते. रोज अद्रक खाणारा जर असेल तर रावण म्हणतात त्याला कानाचा आजार होत नाही. कानाचा आजार, रोज जो अद्रक खाते जेवणामध्ये तर त्याला कानाचे आजार कधी होत नाही. आता सांगितलं शास्त्राने, करत जा, काही अडचण नाही. अद्रक जो रोज खाते त्याला कानाचा आजार नाही होत. नाहीतर मग अद्रक, मध आणि सेंधमीठ हे मिक्स करायचं समप्रमाणात आणि साधं कोमट करायचं. आणि कानामध्ये जर त्याचा रस ओतला तर कान ठणकणं, कानात फुंसी असणं, कानात काही आवाज येतात. आमचे एक कराडला शिष्य आहेत, शेठजी असं त्यांचं उपनाव आहे, सीताराम शेठजी म्हणून. तर त्यांना आवाज यायचा ठणठण ठणठण. मी त्यांनाही सांगितली औषध, आता परत रिप्लाय नाही आला माझ्याकडे. तर ते म्हणत बाबा असं निवांत जरी बसलो असलो तरी कानात आपोआप आवाज घुमत राहते. कसं आहे ते? तर तो हे अद्रक, सेंधमीठ आणि काय सांगितलं की मी तुम्हाला, मध, ह्या 3 गोष्टी जर समप्रमाणात एकत्र केल्या आणि कानामध्ये जर ओतल्या तर यानं तुमच्या कानाचे आजार निघून अशा प्रकारे जातात. असो, तर
उपवास आणि व्रतातला फरक. उपवासामध्ये आहाराचा त्याग आहे आणि व्रतामध्ये नियमाची धारणा आहे. अहोरात्र भोजनाभाव उपवास म्हणा, किंवा सर्व भोग विवर्जित उपवास म्हणा, अनाहार त्याला उपवास म्हणा. पण व्रत नियमाभिधानम, विशिष्ट नियमाचं नाव म्हणजे व्रत आहे. मग मी तुम्हाला सौम्य व्रत, सौभाग्यव्रत, शिवव्रत अशा 3-4 व्रतांचा उल्लेख केला. पण आपल्याला व्रत आणि उपवास या दोघांमध्ये बसणारी अशी एकादशी आहे, त्या संबंधात आपण वर्तमान चिंतन करतो. एकादशी उपवासही आहे आणि एकादशी व्रतही आहे. एकादशी म्हणजे 11 इंद्रियांना आहार न देणं ही एकादशी. मग झाला की नाही उपवास, आणि 11 इंद्रियांना त्या दिवशी चांगलंच वागण्याचा नियम घालून देणं झालं की नाही व्रत. मग व्रतही आहे आणि एकादशी आणि उपवासही आहे. उपवास आहारच नाही घ्यायचा ना, डोळ्यानं खराब दर्शनाचा आहार नाही घ्यायचा, कानानं खराब शब्द श्रवणाचा आहार नाही घ्यायचा. आहार शब्दाचा अर्थ तुम्हाला काय वाटते, स्वयंपाक, भाजी, भाकरी, चपाती? नाही. आहार शब्दाचा व्याकरणानुसार अर्थ होते इंद्रियैहि यह आह्रियते आह्नियते नाम ग्रहणीयते इति यत्तद आहारः. इंद्रियांच्या द्वारा जे ग्रहण केलं जातं त्याला आहार म्हणतात. मग डोळ्याच्या द्वारा तुम्ही रूप ग्रहण केलं ना, मग डोळ्याचा आहार काय झाला, रूप. कानाच्या द्वारा तुम्ही शब्द ग्रहण केला ना, मग कानाचा आहार कोण झाला, शब्द. त्वचेच्या द्वारा स्पर्शाचं ग्रहण केलं ना, मग त्वचेचा आहार कोण झाला, स्पर्श. इंद्रियैहि यद अह्नियते आह्रियते ग्रहणीयते, इंद्रियांच्या द्वारा ज्याचं ग्रहण केलं जातं त्याला आहार म्हणतात. आणि एकादशीच्या दिवशी कोण्याही दुर्गुणाचं त्या इंद्रियाच्या द्वारा ग्रहण करायचं नाही. मग झाला की नाही उपवास. तुम्ही म्हणाल जिभेने अन्न ग्रहण करणं हा कोणता दुर्गुण आहे. एकादशीच्या दिवशी सगळे पाप अन्नाच्या आश्रयानं राहतात. मग ते अन्न खाणं म्हणजे पाप खाणं, म्हणजे नको तो आहार घेणं झाला की नाही. आणि व्रत का आहे तर या सगळ्या इंद्रियांनी चांगलंच करणं. डोळ्यानं देवाचं रूपच पाहणं, कानानं भगवंताचे गुणच अशा प्रकारे ऐकणं, जिभेने भगवंताच्या गुणांचंच गायन अशा प्रकारे करणं, हे सगळी हे व्रत आहे. हे करणं हे व्रत आहे. न घेणं त्या इंद्रियांच्या द्वारा हा उपवास आहे. त्यामुळे एकादशी व्रतही आहे आणि उपवासही आहे. मग महाराज किती आहेत एकादशा? 26 आहेत ना. आपण अनेक वेळा सांगितलं तुम्हाला 26 एकादशा आहेत. बरं, मग आम्हाला एखादी सांगा ना. एखादी कशाला क्रमानं सांगू ना. पहिली कोणती सांगितली, कामदा. दुसरी कोणती झाली, वरुथिनी. तिसरी कोणती झाली, मोहिनी. अद्य का वर्तते, आज कोणती आहे, अपरा. अपरा नावाची एकादश. ही एकादश वैशाख कृष्ण पक्षातली एकादश आहे. कथा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की प्रभू मला अपरा एकादशीचं महत्त्व सांगा, फळ सांगा, याने काय जीवाला अशा प्रकारे प्राप्त होते, आणि एखाद्या पाप्याची कथा सांगा की ज्याचा अपरा या एकादशीच्यामुळे कल्याण अशा प्रकारे झालं. धर्मराजाने त्याला कथा सांगितली की एक महिध्वज नावाचा एक धर्मात्मा राजा होता आणि त्याला एक वज्रध्वज नावाचा भाऊ होता. पण तो वज्रध्वज नावाचा भाऊ महापापी होता. त्यानं काय काय कसे कसे पाप केले याचा उल्लेख आपण नंतर करू. वज्रध्वज महापापी, महाधर्मी, क्रूर, अन्यायी असा आतताई त्या राजाचा भाऊ अशा प्रकारे होता. आणि इतका महामूर्ख होता की त्याने एकदा मोठ्या भावाच्या द्वेषापोटी त्यानं धर्मध्वजा महिध्वजाचा खून केला, हिंसा केली आणि पिंपळाच्या झाडाच्या खाली त्याला एका ठिकाणी मारून त्या ठिकाणी त्याला पुरलं. पण हा जो महिध्वज होता, हा वज्रध्वज तर याला मारून मोकळा झाला. त्याचं काय झालं व्यासांनी त्याचं कथन नाही केलं पुढे. पण हा जो महिध्वज नावाचा राजा होता, या महिध्वज हा प्रेत म्हणून तिथं फिरायला लागला. प्रेत येऊन असतात 5, शुचिमुख, अजून लेखक, अजून रोधक, अजून जोऱ्यानं सांगा, शीघ्रक, अजून शीघ्रक, लेखक, रोधक,
शुचिमुख, 5 आहेत ह्या प्रेत योन्या. शुचिमुख म्हणजे इथं फक्त सुई एवढं छिद्र असते, काय खायचं प्यायचं भूक तर पोटात मावत नाही, पण जे आत जाणार आहे ते फक्त सुई एवढ्या छिद्राच्या माध्यमातून जाणार आहे, हे शुचिमुख. रोधक, लेखक प्रेत योनीला कोण जाते? समजा वर्गणीवाले आपल्या घरी आले आणि त्याच्याशी बोलत असताना असे हातपाय कुरतळत, अंगठ्याने जमीन उकरत त्या लोकांशी बोलायला लागला, हा बाबा काही जमणारच नाही, यावर्षी आपल्याच्याने शक्यच नाही, असंच नाही तसंच नाही, असं बोलायला लागला, तो लेखक नावाच्या प्रेतयोनीला जातो. रोधक, देवाधर्मातले माणसं पाहिले, आपल्याकडे येणारा अतिथी पाहुणा तो खूप दिवसांना आलेला आहे, किंवा वर्गणीवाले देवधर्म म्हणजे दुसरा कोणता असते, किंवा कोणी परमार्थ अंगाचे माणसं आले, यानं घराला कळी लावून बाहेर चाललं जायचं, मग हा पुढच्या जन्मात रोधक नावाच्या प्रेतयोनीला जातो. हा महिध्वजही तळपू मेल्यामुळे प्रेतयोनीला गेला आणि त्या पिंपळाच्या झाडावरच इकडं तिकडं उड्या मारायचा. मग काही व्यक्तींचं असते पुण्य, पापी असतात, जसं कालच्या कथेत आपण पाहिलं की तो पापी होता, पण कौंडिन्य नावाच्या ऋषीच्या आंघोळीचं पाण्याचा थेंब त्याच्या अंगावर पडला तर त्याने त्या ऋषीला प्रश्न विचारला. तसं धौम्य नावाचे ऋषी त्या पिंपळाच्या झाडाखालून चालत होते आणि चालता चालता त्यांना जाणवलं की या ठिकाणी कोणीतरी प्रेत आहे. साधुसंत प्रेताला भेट नाहीत आणि प्रेतही साधुसंताला भेट नाहीत. सामान्य जीवाला संत कळत नाहीत, पण या प्रेताईला भूताईला यायला संत कळतात. आमचे शेठजी, हे तुम्ही गोरखपूर कल्याण असे शब्द ऐकून आहे ना, हे गीताजी तुमच्या समोर आहे, हे जयदयाल गोयनका ज्यांचं टोपण नाव शेठजी होतं, तर त्यांनी हे प्रेस स्थापन केली अल्पदरामध्ये समाजसेवा व्हावी म्हणून. मग हनुमान शास्त्री पोतदार त्यांचे शिष्यमंडळ सगळ्यांनी अगदी निर्लोभी मनानं चालवली आणि काय जगातलं वैभव आहे अजूनही ती निर्लोभी वृत्तीनं चालून राहिली. आणि आता मी काही ऐकलं की योगी सरकारनं त्या प्रेसला काहीतरी भेट दिली. योगी सरकारचं त्याबद्दल मनापासून अभिनंदन. जे पुस्तक, एका पुस्तकाची मी चौकशी केली, ते पुस्तक 21,000चं भेटते. कितीचा? तो ग्रंथ 21,000चा. मी तुम्हाला सांगितलं होतं 1 दिवसासाठी, 10-15 दिवसाच्या आधी केली चौकशी. आणि कल्याणच्या माध्यमातून ते पुस्तक पूर्ण नाही छापलेलं, फक्त अर्थ श्लोक नाही काही नाही, तर ते पुस्तक भेटते 250 रुपयाचं. मी चौकशी केली ती कितीचं भेटलं? ते चौखंब्याचं, दुसऱ्या प्रेसचं, या प्रेसचं नाही, गीता प्रेसचं. कितीचं भेटते ते? 21,000चं. यांच्याजवळ कितीचं भेटून राहिलं? 250 रुपयाचं. 2,500चं तर कमीत कमी विकायला पाहिजे होतं. तर ते काय त्यांच्या आईवडिलांचं पुण्य नव्हे त्या महात्म्याचं पुण्य, त्या पुण्याच्या बळावर त्याच्यात काही घालमेल होत नाही. म्हणून संस्थापक जर पुण्यवान असेल तर पुढे धिंगाणा होत नाही. संस्थापक जर पापी असेल किंवा पुण्य कमी असेल, त्याचं पापी म्हणण्यापेक्षा कमी, त्याच्यापुरतं त्याच्या उद्धारापुरतं असेल, तर त्यानं स्थापन केलेल्या संस्थेमध्ये काही ना काही कुठं ना कुठं धिंगाणे होऊन ती इचकत राहते. गुरुनाम गुरु श्री संत जोग महाराज त्यांनी स्थापन केलेली संस्थेला 100 वर्ष झाले. मागच्या वर्षी थोडंसं काहीतरी इकडे तिकडे झालं, पण यावर्षी अजून परत रुटीनला सुरू झाली आणि जशीच्या तशी सुरू झाली. 101वं वर्ष आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला संस्थेचा आरंभ झाला होता. इथून 101 वर्षाच्या आधी अजून चालू आहे. का? संस्थापक पुण्यवान. जोग महाराज छातीवर हात ठेवून सांगत, त्यांना मागच्या जन्मातला आठवे, म्हणे मी मागच्या जन्मामध्ये बैल होतो, या जन्मात ब्राह्मण आहे, पण मागच्या जन्मात मी बैल होतो. कोणता बैल? माऊलीच्या रथाला ओढणारा बैल होतो. त्याच्या आधी मी भुई होतो, नंतर मी बैल झालो आणि आता या ह्याच्यात मी ब्राह्मण झालो. आणि त्यांनी त्या संस्थेची स्थापना केली. आतापर्यंत समजा तीच आज तागायत ती संस्था सुरू आहे. 1 ते 1.5 वर्ष थोडी ग्लानी आली होती, पण वर्तमान परत सुरू झाली. संस्थापकाचं पुण्य पाहिजे, मग त्या संस्था टिकतात. संस्थापकाचं जर पुण्य कमी असेल वा त्याच्यापुरतं असेल तर संस्थेला व्यवस्थित रूपाने आधार राहत नाही. आपलं त्या महिध्वजाचं सांगत होतो, तर हे नाही जयदयाल गोयनका शेठजीचं, तर त्यांना भूत भेटत. ही गीता प्रेस, ही गीता ज्यांनी प्रकाशित केली समजा, त्यांना भूत भेटत आणि त्यांना विनंती करत, महाराज आमचा उद्धार करा, आमच्यासाठी 1 दिवस नामस्मरण करा, आमच्यासाठी असं करा, आमच्यासाठी तसं करा, अशी भूत भेटत.
साधूला कोणीच भीत नाही. आमचे नाथ महाराज एक दिवस आंघोळीला चालले गोदावरी मैयामध्ये आणि एक तुळक दिशी येऊन काहीतरी चिन्ह नाथ महाराजच्या पुढे उडी मारली. नाथ महाराज म्हणतात कोण आहे तू? म्हणे मी ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस शब्द अर्थ करते की तुम्हाला समजा जर ब्रह्मराक्षस तुम्हाला त्रास द्यायला लागला आणि तुम्ही जर रामराम म्हणलं त्या भूताला दूर घालण्यासाठी तर ते तुमच्यापेक्षा चौपट वेगानं रामराम म्हणते पण तुमचा बजेट बसवते. याला ब्रह्मराक्षस म्हणतात. त्याला देवाच्या नावानं काही होत नाही कारण ज्ञानात त्याच्या प्रॉब्लेम होता. अहंकारादी गुण त्यानं ज्ञानाच्या बाबतीत धारण केले होते म्हणून तो त्या योनीला जायला असते. तो कशाला ज्ञानाला भेटे? तो तुमच्यापेक्षा विद्वान असते. तो तुमच्यापेक्षा तिथंच त्या गीताभवनमध्येच भूत त्याला यायचं म्हणे रात्री उचलायचं हे करायचं. मग त्यानं गीता म्हणायला लागायचं. ते भूत म्हणे मग गीता म्हणू आपटे त्याले. गीता म्हणे अध्यायाचे अध्यायन उचलेन आदळे मारे नाही. तर एकनाथ महाराजांच्या पुढे एक भूत येऊन एक आलं. महाराजांना म्हणे मला माझा उद्धार करा. महाराज म्हणले बा उद्धार आता कसा? माझ्या का बटन आहे की त्या मशीनीत घालू तुले धुवून वॉशिंग मशीन म्हणून काढून दे? मी कसा उद्धार करू? म्हणे सोपा आहे. एकदा तुम्ही आंघोळीला चालले होते म्हणे हो आणि एक अंत्यजाचा हरिजनाचा मुलगा त्याच्या आईच्या मागं चालला होता. तो उघडा होता. त्याची आई गोदावरीत पोचली होती आणि खूप मोठं पात्र आईसाहेबाचं उन्हाळ्यातलं असल्यामुळे आत गेलेलं थोडं आणि त्याचं घर दूर पण आईही तेवढी दूर आणि ती वाळू त्याला पोळायला लागली आणि ती पोरगं मधात उभा आहे. तर तुम्ही त्या बाळाला उचललं आणि त्याच्या वाड्यात नेऊन दिलं त्याच्या गल्लीमध्ये की हे पोरगं कोणाचं आहे पहा. ते रडत होतं. मग ते पोरगं उचलण्याचं जे तुम्हाला पुण्य झालं का नाही महाराज तेवढं पुण्य फक्त तुम्ही मला द्या. मी त्या भूत योनीतून प्रेत योनीतून मी मुक्त होतो. संतांना भेट नसतात. इथून विषय निघाला होता आपला. तर महिध्वज हे धौम्य ऋषीच्या समोर आलेत. धौम्य ऋषीला कळालं की वर कोणीतरी पतित किंवा अपमृत्यूने मरणासन्न झालेला आहे आणि महाराजांनी त्याला प्रगट केलं. पिंपळाच्या झाडाच्या खाली काढलं आणि महाराज माझ्या उद्धाराचा काहीतरी मार्ग सांगा असा तो प्रश्न विचारायला लागला. महाराज म्हणले तुला काही मार्ग मी सांगत नाही. मीच एकादशा धरत असतो पण अपरा नावाची जी एकादश आहे त्या एकादशीचं पुण्य मी फक्त तुला अर्पण करतो. वैशाख कृष्ण एकादशीचं पुण्य अपरा एकादशीचं पुण्य मी तुझ्या उद्धारासाठी अर्पण करतो. महाराज अर्पण करता बरोबर त्याला घेण्यासाठी विमान आलं पण ते गोंड्याच नव्हतं. नाही मग 2-4 जण लटकून गेलेच. ते आपण काल नाही का सांगितलं. एक साधं सुधं असं प्लेन काही त्याला कांगोरे धुऱ्याला नव्हते दुसऱ्या माणसाला असं त्याला विमान आलं आणि त्या व्यक्तीला घेऊन गेलो. अपरा एकादशीची एवढी शक्ती आहे. ही अपरा एकादशी ब्रह्महत्या गोत्रहत्या गर्भहत्या परनिंदा परस्त्री लंपट खोटा साक्षीदार दुकानदारीमध्ये हरामगिरी म्हणजे कमी मोजून बिजून देणारे गुरुनिंदा आणि वर्णधर्माचा त्याग करणारा एवढे पाप फक्त अपरा नावाच्या एका एकादशीने जातात. ब्रह्महत्या वर्णधर्माचा त्याग आणि विपरीत धर्माचा स्वीकार हे चूक आहे. पण आता वर्णव्यवस्थाच राहिली नाही. विष्णू पुराणात गोरखपूर्ण प्रकाशित 20 पान नंबरवर एक श्लोक आहे. यज्ञ निष्पत्तये सर्व मेतद ब्रह्मा चकार वै चातुर्वर्ण्यम महाभाग यज्ञ साधनमुत्तमम. यज्ञ निष्पत्तये सर्व मेतद ब्रह्मा चकार वै. यज्ञासाठी ब्रह्मदेवानं 4 वर्ण निर्माण केलेत. चकार हे क्रू धातूचं लिट लकाराचं प्रथम पुरुषाचं एक वचन आहे. कसं चालते रे? चकार चक्रतु हु चक्रुहु प्रथम पुरुष चकार चक्रिथ चक्कर्थ हुकून राहील थोडं. चकार चक्री व चक्रीम. चकार परोक्ष भूतकाळ म्हणजे ज्यावेळेस घटना तुम्ही पाहिलेली नसते पण तुम्ही वर्णन करता त्यावेळेस परोक्ष भूतकाळाचं रूप वापरतात. शिवाजी महाराजचं चरित्र मी सांगू शकतो की नाही पण परोक्ष ना तुम्हाला माहीत ना मला माहीत आपल्यासमोर घडलेलं नाही याला परोक्ष म्हणतात. तसं व्यास महर्षी म्हणतात ब्रह्मदेवानं जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेस काही मी नव्हतो त्यामुळे चकार
परोक्ष आहे. पण मात्र ब्रह्मदेवानं हे जे सृष्टी निर्माण करून यात जे वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इत्यादी निर्माण केलेत ना, हे यज्ञासाठी केलेत, दुसरं काहीच कारण नाही. तुम्ही जर यज्ञ करत नसाल तर सगळ्या जाती सारख्या आहेत. मी ज्ञानेश्वरीची शपथ घेऊन सांगतो. जाती काय फक्त गाडीच्या पाठीवर लिहायले, बनेनावर लिहायले थोडी शास्त्रात असं कुठं लिहिलेलं का? बनेनावर लिहिण्यासाठी जात ब्रह्मदेवानं निर्माण केली. किती बनेला आहे आपण, म्हणजे बनेलावर लिहिणारे समजा काय असेल बरं भाव याचा सांगा बा. शास्त्राचं मनोगत हे असेल काय? एखादी गोष्ट शास्त्र जी सांगते ती व्यवस्थेसाठी सांगत असेल की तुमच्या अहंकारासाठी सांगत असेल? समाजाच्या व्यवस्थेसाठी सांगत असेल. तुम्ही जात फक्त गाडीच्या पाठीवर बनेनावर लिहायला जर वापरत असाल तर हे शास्त्राचं असं वायफट मनोगत असेल का? तुम्हाला वाटते का असं? शास्त्र रिकाम आहे का भास्कर पाटील? त्याचं भेजा फिरेल आहे का शास्त्राचा? की ह्या जातीत मी तुला जन्माला घातलं, मस्त बनेलं छाप हिरव्या पिवळ्या लंगाचे आणि त्याच्यावर हे नावली, असं आहे का? नाही. कशावर काय लिहितील लोक? एक गाडी पाहिली मी ना, याला आकुडला कीर्तनाला चाललो होतो. अशी भंगार गाडी होती, किलोनं इकली कधी तर अर्ध्या भावात घेतील भंगारच्या समजा. पण ते जातीची पाठी पक्की ती अशी गाडी होती छोटीशी, कसल्या म्हणजे हे सवारी बिर पोरं बिरं वाहण्याची. मी कुंब्याची वाघीन हाय, पण भंगारात इकली तर 2 रुपये किलोनं जात नाही ते वाघीन. आणि त्याच्यावर एकदम असं मस्त लिहिलेलं होतं. कशासाठी आहे हे? शास्त्राचं मनोगत जातीचं हे आहे, पाट्या लिहिण्यावर, जातीच्या संघटना स्थापन करायच्या, हा आपल्या जातीचा आहे का नाही, तो आपल्या. किती भयंकर. आमचा एक विद्यार्थी बीड जिल्ह्यातला आणि आमचे एक मित्र महादेव महाराज ढाकणे, आता अतिशय स्पष्ट नाही बोलत आहेत कारण आपण हे प्रवचन करतोय, हजारो लोक ऐकतात. तर त्यांचं रिकापण नव्हतं म्हणून आमच्या विद्यार्थ्याला कीर्तनाला पाठवलं. तो गेला. आता आपल्या महाराजांनी पाठवलं म्हणल्यावर त्या लोकांना वाटलं आपलाच महाराज असेल हा बी आलेला. मग ते कीर्तन वगैरे झालं. आणि कीर्तन झाल्यावर त्या आमच्या नामदेवला म्हणतात, नामदेव महाराज त्याचं नाव, केस तालुका बीड जिल्हा. नामदेव महाराजला म्हणतात, काय महाराज कीर्तन केलं, वाह, आता जागरण काला वर्षाला तुमचा पक्का, याला म्हणतात म्हणे कीर्तन. तुमचे मामा कुठले? केलं सुरू ते त्याच्या पद्धतीनं. मग त्या चौकशीत कळालं की हा आपणेवाला नाही आहे. मग लगेच म्हणतात, नाही काही म्हणा तुम्ही, पण कीर्तन थोडंसं असं थंडच वाटलं. लगेच आपल्या जातीचा नाही कळता बरोबर. आता ते कोणती जात होती हे सांगण्यात आपल्याला काही तात्पर्य नाही. इकडला नाही, तो थोडासा मराठवाड्यातला जातीयवाद आहे, गडबीड भागातला. आणि गडगीड भागामध्ये कोणता जातीयवाद असतो हे तुम्हाला माहीत असेल तर माहीत असेल, नाही तर नसेल. इतकं भयंकर आहे. शास्त्र सांगून राहिला ना, जात तुमचं शास्त्र सांगते म्हणूनच तुम्ही मानता की नाही? पिंजरकर साहेब, जातीला किंमत तुम्ही का देता? किंवा कुठंतरी शास्त्रात उल्लेख असेल व असंच आहे की नाही? कारण मग शास्त्राच्या आधारे जर तुम्ही जातीला मानता तर मग शास्त्राचं जातीमागचं मनोगत काय ते तुम्ही शास्त्राकडे पाहा ना. अर्ध्या हरकुंडावर नवरदेव, माहिती आहे तुम्हाला शब्द? अर्ध्या हरकुंडावर नवरदेव होणं बरं आहे काय? पूर्ण खबर घ्यायला पाहिजे की नाही? मग मी तुम्हाला सांगतो. आता विष्णू पुराणामध्ये हा श्लोक आला, यज्ञ निष्पत्तये सर्वम एतद् ब्रह्मचकारः. ब्रह्मदेवानं हे सगळ्या जाती फक्त यज्ञासाठी निर्माण केल्या. कोण कोण यज्ञ करते हातवर करा. आता इंगडे बघ, तुम्ही वैश्य आहे, करता यज्ञ? कोणता यज्ञ कधी करत असतात? तुम्हाला त्या यज्ञाचे नावं बिवं माहीत आहेत काय? नाही माहीत ना? तुम्ही उद्भिद नावाचा यज्ञ करायला पाहिजे. काय उद्भिद? वैश्यानं करायचा यज्ञ आहे. कसा असते तो? उद्भिदचा अर्थ काय होते सांगा बरं? मग कायचे वैश्य तुम्ही? काही नाही, यज्ञासाठी जात आहे. आणि तुम्ही जर यज्ञ करत नसाल तर जात कशासाठी आणि कशासाठी आहे हे तुम्ही शोधा, शास्त्र शोधा, काय शोधा आणि मला आणून दाखवून द्या की महाराज यज्ञ नाही केला तरीही जात हे इथं दिसून राहिली, मला तुम्ही सिद्ध करून दाखवा. मग मी हे उद्यापासून जात मानायला लागन. नाही तर शास्त्रात तर काही त्याला किंमत नाही. यज्ञ निष्पत्तये सर्व मिळतात. वर्णधर्माचा त्याग करणारा जो आहे तो अपरा एकादशीने पवित्र असा होतो. खोटी साक्ष देणारा, दुकानदारीमध्ये व्यवस्थित व्यापार न करणारा, खोटी साक्ष देणारा जर असेल तर आमचं शास्त्र म्हणते अविचित नाही, तो दंडशुक नावाच्या नरकामध्ये जातो. असे अनेक नरक आहेत मंडळी. एक अविचिमान नावाचं नरक आहे.
100 योजनपर्यंत त्याला उचलतात वर आणि खाली टाकून देतात. कशानं? खोटी साक्षी देणाऱ्याला मिळते हे अविची मान. खोटी साक्षी देणारा असेल, दुकानदारीचा व्यवहार व्यवस्थित करणारा नसेल तर 100 योजन पर्वतावर त्याला उंच नेलं जातं. आणि 100 योजन म्हणजे किती किलोमीटर माहिती आहे ना माझा? 1200 किलोमीटर. आणि 1200 किलोमीटरवरून त्याला खाली फेकल्या जातं. हे कशामुळे होते? खोटी साक्ष देणारा. साक्ष जर खोटी देत असेल तर, किंवा दुकान आहे आणि दुकानाचा व्यवसाय जर व्यवस्थित करत नसेल तर. आता आजचीच नाही, कालची गोष्ट वाटते. हो ना, म्हणजे सांगायला काही खोटं वाटायचं काम नाही. त्यांनी एवढं मोठं केलं ना, आपल्याला नुसतं म्हणायला काय अडचण आहे. 16 mm असारी 4600. मला संशय आला, म्हटलं एवढा भाव नाही लेख. मग मी तुम्ही चौकशी केली ते का एक दिवस वाटते. मग टेलरलाच मी सांगितलं का 4200 का काही अशी सांगितली. 4200 रुपये, 4300 रुपये का 4200 रुपये भाव. कोणाला सांगितली पण मी केली चौकशी. हा नाही, मग मी फोन केला त्यांना, टावरी साहेबांना मी स्वतः फोन केला. मग तर मी म्हटलं हे असारी काय भाव? 4200. 4600 येईल. आताच उभी आहे ती गाडी अजून, आणि हे आताच फोन करतो तर हे 4200 सांगतात. काय बढिया दुकानदारीचा व्यवहार आहे. कोणत्या प्रकारचं नरक प्राप्त होईल बरं. मी त्यांना फोन केला, म्हटलं बा असं कसं केलं तुम्ही? म्हटलं भाऊ हो, आम्हाला या भावात काऊन दिली बा 4600 तर 4200? आम्ही तुम्ही विश्वासावर फोन करतो आणि एवढी पाठवून द्या, भाव विचारतच नाही. नाही महाराज, माझ्याजवळ ती जुनी होती. म्हटलं बा मग मला सांगता की बा आमच्याजवळ जुनी आहे, जास्त भावाची आहे महाराज, तुम्ही दुसरीकडली घ्या. म्हणलं आम्हाला नवी भेटली असती आणि स्वस्तही भेटली असती. तुझ्याजवळ जुनी बी भेटली आणि महागही भेटली. जंग खायला माती खायला. आणि ते आणली तुम्ही पाठवली ते एकदम न्यू ब्रँड दिशी, तिला मातीचा कणही लागेल नव्हता. आता हे दुकानदारी, आता हे कोणत्या नरकात? अविची मान या नरकामध्ये जावं लागेल. 100 योजनावरून फेकतात विनाकारण. शेतकरी नसताना, शेतात राहत नसताना जे कुत्रे पाळतात, शास्त्र म्हणते त्यांना प्राणरोध नावाच्या नरकात जावं लागतं. कुत्रे पाळणाऱ्याला प्राणरोध नावाच्या नरकात जावं लागतं. प्राणरोध म्हणजे त्याचं नाक तोंड दाबून ठेवतात यम. गुदमरते. मग तुम्ही म्हणाला गुदमरून मरते का? नाही ना, मरत नाही. तिथल्या देहाला यातना देह म्हणतात. जेवढ्या त्या देहाला यातना दिल्या जातील तेवढा तो देह पुष्ट होतो. पण यातना होतात, वेदना अंतःकरणात होतात, त्रास मात्र त्याला होतो. असे अनेक आहेत. आता नीट आहे का अजून? उपवासाच्या दिवशी व्यसन करणारा अयप्पान नावाच्या नरकात जातो. यम त्याच्या छाताळावर बसतात आणि तोंड आ करून त्याच्या मुखामध्ये लोखंडाचा रस ओततात. लोखंडाचा रस त्याच्या मुखामध्ये ओततात उपवासाच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी जर तंबाखू खाल्ली तर हे आहे. विनोद पाटील खात नसताना हो, देऊन द्या पुढे आम्हाला. नाही आहेच तुमच्याजवळ, 100% आहे. हां, आज नाही सांगा बा, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हात जोडून जमत नसलं तर आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पण तुम्ही कृपया तंबाखू सोडून द्या. आज अशीन खिशात असीन ते द्या ना. नाही, नक्कीच नाही. सांगा बरं, आता तुम्ही 2 वर्ष झाले आमच्या संगतीत राहता. मायच पुण्य कमी येशील, माया मंत्रच चालत नाही समजा तुमच्यावर. आपणच पापी असू. तुम्ही कृपयानं मला पापी असण्याची जाणीव नका होऊ देत जाऊ. तुम्ही माझ्या संपर्कातले आणि तुमच्यात जर व्यसन दिसलं मला, तर मला वाटते आपल्यातच दाल में कुछ काला आहे. आपणच पापी असू म्हणून तुमच्यावर असर होत नाही. काल तर मी इथं बसेल धोटेबाने इथंच सुरू केलं. म्हटलं आता काही झाली. मी त्याला वाटलं मी घरात अशी नंदर. मी न पाहिलं म्हणून धोटेबा काही नाही बाबा, काही नाही, हापा काहीच नाही, हापा काहीच नाही. म्हटलं मग हापा काहीच नाही, मग ते झटकत काहून दाखवून? डायरेक्ट दाखवायला पाहिजे हापा काहीच नाही, हापा काहीच नाही, हापा काहीच नाही. मग एवढं जोऱ्यात काहून दाखवावं लागते हापा काहीच नाही? खूपच आहे. तुम्ही स्वतःवर बी प्रेम करत नाही का तंबाखू खाणारे माणसं? उपवासाच्या दिवशी व्यसन करणाऱ्याला अयप्पान नरकात जावं लागते. तुम्ही महाराज हे खोटं आहे, मग तुम्ही काहून नादी लागता आमच्या? जा घरी. प्रवचनात येऊ नका, कीर्तनात येऊ नका. शास्त्र तुम्हाला मान्य नाही ना? शास्त्रानं सांगितलं करधरी ठेवा, करदोळा ठेवा. तुम्ही उद्या करदोळा तोडून टाका. शास्त्रानं कथन केलेलं आहे. तुम्हाला शास्त्रानं कथन केलेलं नरक जर मान्य नाही तर शास्त्रानं कथन केलेला करदोळा काहून स्वीकारता बा? शास्त्रानं कथन केलेलं काय जे नियम असतील, ज्या नियमानं तुम्ही थोडीसरी वागता जीवनामध्ये, तो नियम काहून स्वीकारता बा? शास्त्रानं कथन केलं माय हे माय असते, माय हे देव असते, हे शास्त्रानं सांगलं. तुम्ही शास्त्र मानत नाही ना, मग मायले बायको माना ना. तुम्ही शास्त्र मानत नाही ना. मायला देव म्हणावं हे कोणा सांगितलं?
शास्त्रानं. तुम्ही शास्त्र मानता का? नाही मानत. मग तुम्ही शास्त्रच जर मानत नाही तर मग पुरच नका मानू ना. अर्ध जरा त्यजती इति न्याय, एक न्याय आहे. अर्ध टाकायचं ना अर्ध घ्यायचं, हे कोणा देवानं सांगितलं? त्याचं उदाहरण जरा अश्लील आहे, त्यामुळे ते न्यायाचं उदाहरण मला देता येणार नाही. पण अर्ध जरा त्यजती इति न्याय, अर्ध्या गोष्टीचा त्याग करा ना अर्ध का स्वीकारता? तुम्ही जर शास्त्र मानत नाही ना मग कीर्तनही मानू नका, प्रवचनही मानू नका, माय मानू नका, बाप मानू नका, पोरगा मानू नका, पोरगी मानू नका, कमरीत करदोळा सुद्धा ठेवू नका. कारण करदोळा ठेवा हे कोण सांगितलं? त्र्यंबक का? शास्त्रानं सांगितलं ना. मग तुम्ही शास्त्र मानत नाही, एकादशी दिवशी तंबाखू खाता की नाही? मग शास्त्र जर मानत नाही तर करदोळाही ठेवू नका, कपड्याला गंधही लावू नका. कोणताच परमार्थाचं शास्त्रानं सांगितलेली गोष्ट तुमच्या अंगावर दिसता कामा नाही, वागण्यात नाही, बोलण्यात नाही, कुठंच नाही. अस्वीकार करता तर पूर्ण अस्वीकार करा, स्वीकार करता तर पूर्ण स्वीकार करा. माझं बोलणं पटून राहिलं विनोद पाटील तुम्हाला? घ्यायचं तर पुरं घ्या, टाकायचं तर पुरं टाका, काय अडचण आहे? हां, ज्या गोष्टी उदासीन असतात, ज्याविषयी शास्त्र उदास आहे त्या गोष्टीविषयी मग जराशी ढील सोडली तर काही अडचण नाही. पण उपवासाच्या दिवशी वा एरवी उपवासी तो जो व्यसन करतो त्याला अयप्पान नरकामध्ये जावं लागते. आणि ज्याचा उग्र स्वभाव असते, कोणालाही दाबात ठेवते, ऐ बस, ऐ उठ, ज्याचा उग्र स्वभाव आहे आणि आपल्या स्वभावाच्या कायम कोणालाही दाबात ठेवत राहतो, त्याला शास्त्र म्हणते दंडशूख नावाच्या नरकात जावं लागते. यम त्याला एक कल्पपर्यंत म्हणजे 14 इंद्राच्या आयुष्या इतकं सुईनं टोचत राहतात, फक्त सुईनं टोचत राहतात, एवढं 14 इंद्राचं आयुष्य. सुचिमुकणार काय तर या सगळ्या नरकाच्यातून तुमची सुटका करणारी ही अपरा नावाची एकादश आहे. माघ महिन्यामध्ये मकर संक्रांती येते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागात जाऊन तुम्ही आंघोळ केली, त्याचं जे पुण्य तुम्हाला मिळते ते या अपरा एकादशीने मिळते. काशीमध्ये शिवरात्रीचा उपवास धरल्यावर जे पुण्य मिळते ते पुण्य तुम्हाला या एकादशीने मिळते. गयेत पिंडदान केल्यावर पितर शांत होतात आणि त्यानं जे तुम्हाला पुण्य मिळते ते पुण्य तुम्हाला या एकादशीच्या माध्यमातून मिळते. गुरु हा सिंह राशीत आहे. गुरु सिंह राशीत असला की नाही त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, कुंभमेळा. गुरु सिंह राशीत असलेला हा खूप मोठा योग आहे. आणि गुरु सिंह राशीत असताना तुम्ही गोदावरीत आंघोळ केली, गुरु सिंह राशीत असताना गंगेच्या आंघोळीचं विशेष पुण्य नाही, गोदावरीच्या आंघोळीचं आहे. आणि गोदावरीच्या आंघोळ केल्यावर जे तुम्हाला पुण्य लागेल ते पुण्य तुम्हाला या एकादशी उपवासाने लागते. सूर्यग्रहणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये सदक्षण यज्ञ केला, हत्ती घोडे सोने दान केले आणि हे केल्यावर जे तुम्हाला पुण्य लागते ते तुम्हाला अपरा नावाच्या एका एकादशीच्या धारणाने पुण्य लागते. आणि विशेष ध्यानात ठेवा, आता ज्याला प्रसिद्धी पाहिजे त्यानं ही एकादशी करायची. अपरा एकादशी समाजामध्ये माणसाला प्रसिद्ध करणारी एकादश आहे. अपरम धनम या अवाप्यते सा अपरा, अपार धन, धनाची सीमा नाही असं धन तुम्हाला प्राप्त करून देते जी एकादशी, तिला म्हटलं जातं अपरा एकादशी. असे अनेक प्रकारचे या एकादशीचे फळं आहेत. पण तुम्ही काही एकच धरावी असं नाही, तर सगळ्या एकादशी इमानदारीने धरत राहा, तुम्हाला नक्कीच फळं मिळतील. महाराज आम्ही वर्ष झाले धरून राहिलो, काहीच नाही मिळून राहिलं. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हप्ते जोपर्यंत जातात तोपर्यंत फळ मिळणार नाही. 50,000 रुपये महिन्याला पगार आहे, पण बँकेचं कर्ज एवढं काढलं की 49,000 रुपये महिन्याला हप्ताच कटते. मग 1,000 रुपयामध्ये काय होणार आहे? ज्यावेळेस पूर्ण नील व्हाल, 50चे 50 हातात भेटतील, त्यावेळेस तुमचा आनंदाला आरंभ होईल. तसं तुम्ही पुण्य करत राहा, अनंत पाप आहे तुमचं. आणि हे पुण्य जे करतो ना गोपे बाबा, पण याचे हप्ते कटून राहिले, माहीत आहे ना, हप्ते कटतात आणि एवढंसं पुण्य कामात पडते. मग ज्या दिवशी तुमचे पुरे हप्ते होऊन नील होईल पापाचं, केवळ पुण्य, सगळं पुण्य तुम्ही भोगाल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद अशा प्रकारे असेल. अशी ही अपरा एकादश आहे. आणि या पुढची जी आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ महिन्यातली शुक्लातली एकादश, तिच्याविषयीचं चिंतन आपण उद्या लागू.